नीरज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बीएडचं रजिस्ट्रेशन करत आहेत, बीएडचं रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं नाही आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक महत्वाची सूचना आहे. आणि जे विद्यार्थी पार्शली व्हेरीफाय दाखवत आहे, ज्यांचा फॉर्म त्याच्यासमोर रिजेक्टेड म्हणून लिहून येत आहे, काही त्रुटी असतील, हे जे विद्यार्थी गोंधळलेले आहेत किंवा घाबरलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता उपाय योजना काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की रजिस्ट्रेशन डेट ही जी आहे ती 3 वेळा एक्सटेंड झालेली आहे. आणि आता ही जी डेट आहे ती 5 तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि त्यानंतर 8 तारखेपर्यंत तुम्हाला 1 तारखेपासून म्हणजे आजपासून तर 8 तारखेपर्यंत आपल्याकडे 8 दिवस वेळ आहे. या 8 दिवसामध्ये काय तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स किंवा ज्या विद्यार्थ्यांना अजूनही पार्शली व्हेरीफाय दाखवत आहे, त्याच्यासमोर रिजेक्टेड म्हणून लिहून येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, गोंधळात जाऊ नये. त्यांच्यासाठी उपाय काय आहे ते मी सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला आपल्या सीईटी सेलच्या ज्या फॉर्मचे रजिस्ट्रेशन डेट चालू झाली तेव्हापासून तर आपल्या पूर्ण राऊंड पर्यंत, सोबतच तुमचं कॅप राऊंड झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर, कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर वसतिगृहाची ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, त्यानंतर तुमच्या वसतिगृहात राहण्याची व्यवस्था कशी होणार आहे, या सर्व बाबीपर्यंत आपण या ठिकाणी आपल्या चॅनलला आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, कोणाकडे नॉन क्रिमिनल नसेल, कोणाकडे पोचपावती आहे, व्हॅलिडिटी नाही आहे, ज्यांच्याकडे कोणाचा रिझल्ट लागलेला नव्हता, त्यांच्याकडे ओरिजिनल मार्कशीट नाही आहे, ह्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्यांनी हे जे डॉक्युमेंट त्यांच्याकडे प्रायोगिक आहेत म्हणजे काही आहेत त्यांनी अपलोड केले, परंतु त्या ठिकाणी त्रुटी म्हणून दाखवत आहेत किंवा पार्शली व्हेरीफाय म्हणून दाखवत आहे, कुठं मिसमॅच मधून येत आहे. त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं की आम्ही कॅपराऊंड साठी आम्ही लायबल असू की नाही, आम्हाला कॅपराऊंड मध्ये कॉलेज येईल की नाही. विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका. त्याच्यात पुढची प्रोसिजर काय असणार आहे हे तुम्हाला मी सांगतो आहे. त्यातून तुम्हाला आपल्याला हा तोडगा काढता येणार आणि त्याच्यात उपाय पण येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण रजिस्ट्रेशन केलं 5 तारखेनंतर रजिस्ट्रेशनची डेट आहे. 5 तारखेनंतर आपलं 8 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशनची डेट आहे, म्हणजे व्हेरीफाय होणार आहे आपलं डॉक्युमेंट्स. आणि त्यानंतर तुमचं जे काही आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या जे काही त्रुटी येणार आहेत त्या त्रुटी आपल्याला त्या ठिकाणी तुमचं दाखवणार आहे की त्रुटी कोणत्या कोणत्या त्रुटी आहेत. त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे 3 दिवस वेळ पुन्हा ते देणार आहे. म्हणजे 8 नंतर पुन्हा 3 दिवस ते वेळ देणार आहे. याचा दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो आहे, ज्याची एलएलबी ची तुम्ही जर ते साईड सीईटी सेलची साईड जर तुम्ही बघितलं तर एलएलबी ची सेम प्रोसिजर ही बीएड ची प्रोसिजर आहे. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन त्यांचा जो टाइम टेबल आलेला आहे त्या टाइम टेबलवर तुम्ही तिथे बघू शकता. तर त्यांची आज मेरिट लिस्ट लागणार आहे, म्हणजे आज 1 तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे. तशीच मेरिट लिस्ट आपली सुद्धा लागणार आहे 8 तारखेनंतर. म्हणजे पहिल्यांदा प्रोव्हिजनल लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये तुमच्या जर त्रुटी असतील त्या त्रुटी दुरुस्त करण्याकरिता आपल्याला 3 दिवस वेळ देणार आहेत. आणि 3 दिवसानंतर आपली मेरिट लिस्ट लागणार आहे. पण हे लक्षात घ्यायचं आहे की ही जी प्रोव्हिजनल लिस्ट आहे यामध्ये त्रुटी जर तुम्हाला येत असेल तर या 3 दिवसात तुम्हाला त्या त्रुटी दूर करणं गरजेचं आहे. हे जर त्रुटी तुम्ही दूर केलं नाही तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही. आणि मेरिट लिस्टमध्ये जर एखादी त्रुटी असेल तर ते तुम्हाला पुन्हा बदल करता येणार नाही. डायरेक्ट तुम्हाला मग कॅपराऊंड असेल आणि त्या कॅपराऊंड मध्ये मग तुम्हाला कॉलेजचे जे काही ऑप्शन आहेत ते ऑप्शन तुम्हाला टाकता येणार आहे. म्हणून घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. पुन्हा आपल्याकडे 8 दिवस वेळ आहे. या 8 दिवसामध्ये जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील, जे चुकीचे डॉक्युमेंट असतील, जर मिसमॅच होत असेल तर त्याच्यात तुम्हाला त्यात बदल करता येणार आहे. आणि तो बदल तुम्ही त्या ठिकाणी 3 दिवसामध्ये करता येणार आहे. ज्यांचे आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे मग त्या वेळेला जे 3 दिवस असणार आहे या 3 दिवसामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही अनलॉक करू शकता आणि अनलॉक करून त्याच्यात तुम्ही बदल करू शकता. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जो लॉक केलेला फॉर्म आहे तो 3 दिवसात तुम्ही अनलॉक करू शकता आणि त्यात तुम्हाला ते दुरुस्ती करता येणार आहे. आणि त्यानंतर मग ही प्रोव्हिजनल झाली आणि प्रोव्हिजनल नंतर मग मेरिट लिस्ट लागेल 1 किंवा 2 दिवसामध्ये. आणि या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं की तुमचं मग कॅपराऊंड तुम्हाला सुरू होईल. आणि ते कॅपराऊंडचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक सीईटी सेलच्या या बीएडच्या ग्रुप या टॅबवरती येईल विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यातूनच आपल्याला पुढची प्रोसिजर असणार आहे. हे जे अपडेट आहे हे अपडेट आपण कायमस्वरूपी आपल्या या चॅनलला देत आहोत. आणि तुम्हाला हे सांगतो
की तुमची ऍडमिशन प्रोसेस पर्यंत फक्त कॉलेजच्याच प्रोसेस पर्यंत तुम्हाला आपण मार्गदर्शन करणार नाही, तर तुम्हाला राहण्याची व्यवस्था जर तुमची होत नसेल तर तुम्हाला निर्वाह भत्ता म्हणून ज्या काही शासनाच्या योजना आहेत ज्यातून पैसे मिळते रूम करून राहायचे किंवा निर्वाह भत्ता म्हणून, तर विद्यार्थी मित्रांनो त्याबद्दलही सुद्धा आपण मार्गदर्शन या आपल्या चॅनलवरती करणार आहोत. हेच आजचं अपडेट होतं आणि हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.